जय महाराष्ट्र मित्रांनो. मी याचा वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आलेलो आहे आपण अरण्यात, जंगलाच्या ह्याच्यात आलो. पूर्ण पाठमागं जंगल आहे मामा ऋषींच्या इथं. तिथं आज आपण आत्ता फिरायला आलो. मला आता दाखवतो. खूप घनदाट जंगल आहे. भीती खूप वाटते. वाघ, सिंह असे भरपूर प्राणी आहेत इकडं गायच. तर बरोबर नाना आहेत माझ्याबरोबर. बाकीचे जे सगळे आहेत ना, ते पुढे गेलेत गायच. आणि तुम्हाला म्हटले ना वाल्मिक वगैरे ते, आणि इथं आहेत ना जंगल प्राणी आहेत. ते कुठले कुठले प्राणी आहेत ना, त्यांचा बोर्ड असा लावला आहे बघा. इथं बोर्ड वगैरे लावला आहे गायच. हे वाल्मिकींचा फोटो आहे वगैरे, आपले रामायण लिहिते. आणि इथं असे तक्ते वगैरे लावलेत. खूप भारी आहे गाईज, खूप भारी. आता आपण आत जायचं आहे तिकडे. तर गाईज बघू शकता, खूप घनदाट जंगल आहे इकडं. आत पूर्ण आत आलो जंगलाच्या. एकदम एकदम घनदाट जंगल आहे गाईज. घनदाट जंगल आहे गाईज खूप. बघा आत खूप भीती वाटते बघा. इथं आपण एक नदी आहे, ती नदी बघण्यासाठी आपण आलोय. मास मास बघ तिथे मासे भरपूर आहेत बघू शकतो. तिथनं कुठली जर नदी उगम पावल्या मासे आहेत गाई त्याच्यात. मासे आहेत खूप भरपूर, लाखोच्या वर मासे आहेत गाई. आता इकडं सगळं सगळं भयंकर मोठं जंगल आहे. तर हातपाय धुण्यासाठी खाली आलोय. हातपाय धुण्यासाठी वाल्मिक ऋषी इथं राहत होते. मी बसलेलो. मी यायचो की. जाऊ नका खाली. साप आहे. साप नव्हे, काट नाही होते. हा नाही ते हे मुळी यायचं. नाही नाही नाही, काट नाही, काट काता नाही असू दे, तू मारा तुम्ही, त्याचं काय नाही. मास आहे ते. काय बाई घरात दिसल्या हे. जायचं का ही जी दिसते ना, हे आलं पाणी किती गार आहे. सापाचं काट नाही, सापाचं. आत खूप घनदाट जंगल आहे गाईज. खूप भीती वाटायला लागल्या. काय नाही रे बाबा, तिथे काय घाबरते सांगे. वाटते त्याला तरी पण जरा पण इथं भारी वाटते. वारं खूप भारी. पाणी हातपाय जरा धुवून घेऊया. याला सगळ्याचीच भीती वाटते. तुम्ही पाय घेऊ मस्त पैकी. रांच हे बर बघ. काय जातं खूप घाण. थांब जरा, मी पण जरा धुवून नको घे की इकडं. काय व्हायला लागलंस काय? इकडनं आत पण एक वाट आहे इकडं. हा इकडे एक वाट. कुठली आहे ती? खाली तिकडे रत्नागिरी साडी. मी क्रॉक्स घातल्या. सटकणार आहे बघ माझे क्रॉक्स 100%. वा दे ना ते काय करा. मासा
ना नाचता राहू व्हिडिओ करा व्हिडिओ करा सापाची कातर आहे काय सापाची कातर कातर का काय म्हणतात ना का आता कातर ते काय नाही आता सगळीकडे बसायला लागलं भारी वाटलं क्रॉक्स 100% सटकतं कारण क्रॉक्स मध्ये गल्ली झाले बरे वाटते नदी बिदी तो फोटो शूटिंग चालल्या काय जीव का उंदडत बसले कारण मला असलं काही जंगल बिंगल दिसलं ना ओ उड्या मारायचा म्हणत आता इथं उद्याच मारणार आहे ना ग का भीते आज भारी वाटतं ना तरी पण खूप भारी वाटते किती घनदाट जंगल आहे बघा इकडं आत तर झाडी झुडपी इतकी आहेत ना गायच बघा झूम करतो खूप खूप झाडी झुडपी आहेत गायच खूप आणि गार हवा तर इतकी भारी आहे ना या उन्हाळ्याच्या गरमीत फिरावं या तर इथंच आता वाटायला लागले आणि याच्यात शेकडो मासे आहेत करोडच्या वर मासे आहेत है ना अगं पण यातलं न्यू आहे का मासं न्यू आहे का थोडं आपल्या टँक मध्ये दंडकारण्य म्हणायचं दंडक दंडकारण्याचा भाग रामायणात रे आणि बरं गौरी भारी वाटते हो नारायण मुनी काय झालं माहिती का त्याला सांगितलं मी इथं थांबतो तुझा तुझ्या बायका बरोबर विचारली ती बायका बरोबर विचारायला गेला त्या बायका बरोबर स्पष्ट सांगितलं की मग तू काय करतोय की तुझं तू बघ आम्ही या पापाला वाटी काही होणार नाही कोण सांगू नारायण मुनीकडे परत आला नारायण मुनीला शरण गेला नारायण मुनीला म्हणला नारायण म्हणले तू आता असं कर राम नामाचा जप कर मग तुझं ही सगळी पाप फिटतील मग त्याने बसला म्हणला मला राम राम म्हणता येत नाही तुझ्या तोंडात येईल ते म्हण मरा मरा म्हण काय म्हण पण राम राम असा शब्द येऊ दे आज ना उद्या ते तुझ्या तोंडामध्ये येईल त्याच्यानंतर तो वारू असं बसला हे करीत ध्यान घेऊन तिथं त्याचं ते वारू वाढलं आता मंदिरची बात नाही ना ती त्यांचं वारू आहे हा तिथं वारू होतं म्हणजे होतं आता फक्त मंदिर आहे मंदिर आहे वारू वाटलं झाले तिथं आहे आता जर ध्यानस्थ बसलं ना समाधी त्यांची हा ध्यानाचं आपण जर बसलं ना हे जे अनुभवी लोक आहेत ना की त्यांना राम राम आवाज येतो जे असं तिथं जप करतील त्यांना होय? जप करतील करून पोया त्याला ट्राय हा तसं लगेच होत नसते त्याला जप हा तेच की जप तर म्हणजे एक तास तरी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे 1 तास तरी ना ह्याच्या टायमाला आता जंगलातनं बाहेर आलोय इथे सगळी मोकळं ही आहे आणि ह्याच्या पलीकडचं पण एक जंगल आहे आणि याच्या इकडचं पण एक जंगल आहे आणि इथं नारद मुनी म्हणजे आपलं जे रामायण लिहिलं ना त्यांचं इथं मंदिर आहे आता आपण इथं आलोय मला खूप असं म्हणजे वाळवंट टाईप पण नाही आणि आत गेलं ना गारगार हवा हिरवाई सगळं खूप भारी वाटायला लागलं आज आणि मला सुट्टीच्या दिवशी काहीतरी ॲडव्हेंचर करायचं पण ॲडव्हेंचर वाटतोय आज तरी मंदिरात जायचं काय मंदिरात जाऊ गायचं सो मंदिरात जाऊया जातं इथं मागं मंदिर आहे मंदिरात निघालो काय जातं मंदिरात जाऊया मंदिरात तुझं इथं नारद मुनींचं मंदिर आहे पाया पुढे गायचं तिथं फायनली दर्शन झाले इकडचं इथं वाल्मिकी ऋषींचं दर्शन वगैरे घेतलं आहे आणि काहीतरी वाल्मिकी ऋषींचं दर्शन घेतलं
तर नीट पाया पडून आपण जायचं. बाहेर अजून एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या इकडे आपण निघालोय. चला आता आपण इकडं खाली जायचं आता. इकडं खाली आपण निघालो गाईस. बघा काय आहे ग इथं? महादेवाचं मंदिर आहे. मग असं काय येतं? महादेवाचं आहे ना. काय आहे इथं? गौतम बुद्धांचं. गौतम बुद्धांचं आहे. गाईज आता इथं खाली निघालोय आणि याच्या इथे अशा जाळ्या लावल्यात आणि ह्याच्या पलीकडं जंगलातले वाघ, सिंह, बिबट्या वगैरे खूप काय काय प्राणी आहेत गाईज इकडच्या साईडला आत. आता इकडं आपण खाली निघालोय. खूप खूप भारी वाटते आणि गार वाटते इथं मस्त. खाली जाऊया. ऐक महादेवा. शंकरच मंदिर आहे. पायऱ्या आहेत त्या मस्त. ते आहे पाणी. पाणी पडतंय शंकराच्या ह्याच्यावर. गंगा तिकडं पायऱ्या आहेत त्या बाबा. काय माहिती चप्पल ए, इकडं चला बाबा. नाही तिकडे कशाला जायचं? त्यालाच माहिती. इथून या खाली. काय काय आहे तिकडे? चप्पल नाही घातलं? काय आहे? खाली बघायला. उचलून लावायचे. ए, इकडे ये. तो मग गेला फुटली पान काठी जी होती ना तिचं झाड झालं. कुठली काठी? इकडे. तो मग का त्याचं झाड. इकडे. चप्पल घाल ना. चल की जायचंय तिथे. हो मी आणलं. काय तर बघायला जायचंय. आता हाईट वाढले का वाटायला लागले. चप्पल आणायला नको होय. आता इथं खाली जायचं गाईज. ॲडव्हेंचर आता खूप भारी होणार आहेत आमचे. माझी चप्पल कुठे गेली? तू आणलीस का? नाही वाटतं. मी घेऊन येऊ का मग तिकडं? गौरी मावशी. चप्पल माझी वरच राहिली गाईज. आता चप्पल घेऊन येतो खाली जातो. चप्पल घालतोय. आता जंगलात निघालो पूर्ण. ही इथं कसं बांधलंय बघ की. इथं आज जंगल असणार आहे. अरे ती ही बघ ना. गाईज आत आलोय जंगलाच्या इकडं. इथं काय काय आहे ते केले? हा हे काय केले? त्याच्या हातात जी काठी होती ना कोण? मारत होता हा लोक. ती काठी तिथं रवली हा आणि तो तिथं जाऊन बसला. तर हे त्याचं झाड बनलंय ती. होय काय? ते कशाचं झाड आहे? टोमक्याचं. टोमक्या म्हटलं. ती उतरंडी. हो मग घ्या. टोमक्याला फुटली पान. तर काय ते म्हणले ना आता वारूळ घालतं आपलं त्यांचं. त्यांनी इथं त्यांची जी काठी होती लोकांना मारत होते ती काठी इथं लावलेली आणि त्याचं आता मस्त ते झाड झाले मोठं बघा. जंगलात आहे आता पूर्ण. अगं ते दरोडा घालायचे का? दरड खोल. त्यावेळी त्यांच्या हातात जी काठी होती का हा ती त्यांनी इथं रोवली. त्याला पानं फुटून ही झाड बनले. झाड बनलंय. आता इथं या उतरण लाव आपल्याला लावायची. इच्छा मागणीसाठी. त्या काळचं हे झाड आहे. हा शिवपूर्वी नसेल महाराजांच्या काळापासून. त्यावेळेचं झाड आहे. महाराजांच्या आधीच. तिथंच तीच दगड द्यायचं. बाबा गप बस. तिथं पण लावलं खाली. जंगल बघा. अरे कुठे लावायचे? उतरतोस का? तुरंतीवाली. किती करायचे मग? किती करायचे? 5 डेव्हलप करायला पाहिजे. ते होणार की आता ते झालंय. आता हे बी होणार.
फरशा काढून तिथे ते वारू दिसायचं का? बांधले की तीच की फरशा काढून मग टाकणार की सगळं होणार. ते वारू दिसायचं का पहिलं? तीच तो. नाही, मंदिर बांधायच्या आधी दिसायचं. हो हो दिसायचं. त्याच्यावरतीच वार वाढले जिवंतपणे येतो. राम नाम घेत जिथं बसला तिथंच आहे तो. म्हणून सांगतो ना, ध्यानस्थ बसलं, मन लावून बसलं तर राम राम असा आवाज येतो. एकच चित्त मनाने ध्यान करायला पाहिजे. त्यावेळी त्याची वलीच काठी नाला काठी वलीच काठी होती. ती वलीच काठी तिनं तिथं रोवलेली आणि त्याचं झाडही बनले. तर ही उतरण आहे गाईज. उतरण असं काय दगड्यांवर दगडं आणि अशा मोठमोठ्या अशा उतरण बांधल्यात गाईज इथं. आणि मी आत्ता तो म्हणलो ना, ते त्यांची काठी इकडे लावल्या आणि ते काठीचे एक झाड झाले गाईज. याला म्हणतात आपला महाराष्ट्र. कारण आपलं महाराष्ट्र एक असं राज्य आहे जिथं असल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं बाहेर कुठे फिरण्यापेक्षा महाराष्ट्रात फिरणं हे खूप महत्त्वाचं आहे. काय लोकांना माहीत पण नसेल हे ठिकाण, त्यांना आज माझ्या व्हिडिओच्या थ्रू कळत असणार आहे गाईज. बघा, चला आता वर जाऊया गाईज. योगीची उतरून अजून उभा राहिले का नाही? एवढी मोठी उतरण आहे. दुसरा घ्यायचा. वर जाऊया गाईज. वर निघालं. चप्पल कोणाची? हो बघा जंगल, बघा जंगल गाईज. त्याला चल म्हणजे नाही त्याला ते फिरायचं नाही. वर दगड बघा, दगड गाईज. खूप भारी वाटते. हे आपलं महाराष्ट्र. अजून ह्याच्यापेक्षा पण खूप ठिकाण आहेत महाराष्ट्रात. फिरायचं तर महाराष्ट्र फिरा. गाईज भीती वाटते बरं का, इथं आल्यावर भीती वाटते. पण एक 10-15 मिनटं तुम्ही इथं थांबला ना, की तुमच्या जी मनातली भीती आहे ना ती खूप दूरच होईल. तर इथं जनावर आहेत खूप वगैरे, वाघ आहे, हत्ती वगैरे असे जंगलातले सगळे प्राणी इथं आहेत. त्यामुळं जरा भीतीदायक आहे. त्यासाठी आहे ना इथं लोकांनी गावच्या हे असं बांधून घेतलं आहे बघा. म्हणजे याच्या पलीकडे जे प्राणी आहेत ना ते इकडे येऊ शकत नाही. पण जे उड्या मारून येतात त्यांचा प्रश्न आहे. पण तरी पण जेवढी सेफ्टी होईल तेवढी सेफ्टी. हे गावच्या लोकांचंच हे वेगळं असतं. जेवढ्या आहेत तेवढं हे करून घेतात. गावाकडचं जीवन हे खूप वेगळं आहे गाईज. आणि इकडे बघा हे गेट आहे. इथून आत जंगलाची एंट्री आहे. तिथून तुम्ही आत गेला तुम्हाला वेगवेगळे प्राणी भेटतील. आता गाईज फिरलो आहे, फिरून झालं, आता घराकडे जायचं आहे. त्यामुळे मी ब्लॉग इथंच समाप्त करतो. तर भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, जय शिवराय.